नमस्कार मित्रांनो, तर पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येक मित्रांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे की राज्यात पोलीस भरती फायनली लाईव्ह झालेली आहे. भरती येणार, तारीख ठरते, त्यानंतर परिपत्रक हे खोटं आहे की खरं आहे त्यावर 3 दिवस चर्चा चालते आणि नंतर 1 तारखेपासून अर्ज चालू होणार. त्याच्यावर आपले 2 दिवस अभ्यासाचे निघून गेले. शेवटी काल रात्री 11 साडे 11च्या दरम्यान एक अपडेट असं प्राप्त झालं की 1 तारखेपासून नाही तर 29 तारखेपासून अर्ज चालू होत आहे. सविस्तर आपण चर्चा करणार आहे आणि आजच्या व्हिडिओचा आपला फोकस असणार आहे जो पोरगा ज्याला खरंच लागायचं आहे त्याने इथं कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे. दरवर्षी आपले शेकडो पोरं सिलेक्ट होत होतात. आज आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे, पहिले आपण जो मूळ मुद्दा आहे आपण त्यावरती बोलूया. पोलीस भरतीची 2025ची फायनली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 2025च चालू आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या सर्व पदांची भरती होणार आहे. पोलीस शिपायाच्या म्हणतोय मी, जास्तीत जास्त जागा यावर्षी भरल्या जात आहे गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेत. जरी भरती एकंदरीत कमी असली पण शिपायाच्या जागा ह्या जास्त आहेत, कारण की SRPF ड्रायव्हर कारागृहाच्या जागा ह्या नसल्या प्रमाणात आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. माझ्या मित्रांनो, सर्वात प्रथम 2-3 दिवसापूर्वी मीटिंगच्या संदर्भात एक परिपत्रक व्हायरल झालं. त्यानंतर मीटिंगमध्ये काय इतिवृत्त झालं ते सुद्धा ठरलं गेलं. पण नेमकं त्याच्यानंतर मैदानी चाचणीचं एक अपलोड, कोण्या पेपरमध्ये बातमी येते खरं आहे, कोण्या पेपरमध्ये येते ती बातमी खोटं आहे. आपले पोरं विद्यार्थी सर्व संभ्रमात. मी पोरांना एकच सांगत होतो का तुम्ही फक्त याच्या मागे नका लागू, तुमचे काम प्रामाणिक चालू द्या. ॲड आली तरी तुमचीच आहे. आता नेमकं ग्राउंड कधी होईल, लेखी परीक्षेचं काय नियोजन असेल त्यावर सुद्धा बोलूया. पहिले हे 27 तारखेचं म्हणजे काल रात्रीचं अपडेट आहे हे. आणि काय म्हणते, पोलीस शिपाई रिक्त पदांची माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे. पहिले येत होते अपडेट सादर करण्यात यावी, आता सगळं क्लिअर शिजलेलं आहे. ओके, तर प्रमुखांनी जाहिरात प्रसारित असलेल्या स्थानिक वर्तमानपत्रात देण्यात यावी. म्हणजे ज्या जिल्ह्याची जाहिरात आहे त्या जिल्ह्याच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी. आणि इथं सन्माननीय अधिकाऱ्यांचं काय माझ्या मित्रांनो इथं साईन दिलेलं आहे. प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक अशा प्रकारचं काय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या नावानं हे लेटर पाहू शकता. आणि वर्तमानपत्रात जाहीर राहत अशा प्रकारे जवळपास आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या संध्याकाळपर्यंत ह्या गोष्टी भरपूर साऱ्या क्लिअर होऊन जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कास्ट वाईज किती जागा आहे पण भरपूर साऱ्या ठिकाणच्या आलेल्या आहेत आणि ते तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. पहा, अशा प्रकारे वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येणं सुद्धा चालू झालेली आहेत. पोलीस शिपाई ठीक आहे, बॅट्समन हे आहेत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरची. आणि इथं सोलापूर शहरला 73 शिपायांची भरती होणार आहे, बॅट्समनला 6. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीणला जी भरती होत आहे ती 90 पदांची होते माझ्या मित्रांनो. सोलापूर ग्रामीणला जी भरती होत आहे ती 90 पदांची होत आहे. अशा प्रकारे ही जी साईट आहे पोलीस रिक्रुटमेंट 2025 MHA.org, या साईडवर तुम्हाला अर्ज भरायचा. आज नका भरू, 29 तारखेपासून म्हणजे उद्या सुरू होणार आहे. पहिले स्लाइड क्लिअर होऊ द्या. याच्यानंतर सेकंड गोष्ट अशी की तुम्ही जालन्याचे पाहू शकता 156 पदे दिलेली आहेत. आणि हे सुद्धा तुम्ही 29 तारखेपासून 30 नोव्हेंबरच्या एंडला साधारणतः आपण म्हणू शकतो माझ्या मित्रांनो 30 आणि ते समजा 4 29 30 31 समजा 31 समजा 33 दिवस आधीच दिलेले आहे फॉर्म भरायला. आपल्याला या दिवसात फॉर्म भरून घ्यायचे, कारण की नंतर सायबर कॅफेवर साईट चालत नाही. पण मध्यंतरी फॉर्म भरा, सुरुवातीला भरू नका, एकदम शेवटच्या भरोशावर राहू नका. रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे म्हणजे चालन करणं पटकन होऊन जाईल. तर हे अशा प्रकारे वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्हाला जाहिराती आज पाहायला भेटेल. खास महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आता अभ्यासवाल्या पोरांना इथं करायला काय पाहिजे, त्यानं आपल्याला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा असते जवळपास जिल्हे पोरं आधीच सिलेक्ट करून ठेवलेले असतात. 70% मुलं त्यांचं टार्गेट असते मला माझ्या जिल्ह्यात उतरायचं आहे, माझ्या सिटीला उतरायचं आहे, ग्रामीणला उतरायचं आहे. तो विषय त्यांचा आधीच फिक्स झालेला असतो. जागा 5 असल्या तरी मला तिथं उतरायचं आहे. काही जणांचं ठरलेलं असते की मला त्या जिल्ह्यात जायचं. काही जण असे असतात 10-20% पोरं की फॉर्म पाहू त्यानंतर शेवटी आपण अंदाज करून तिथं फॉर्म टाकू, कारण की आपल्याला फक्त नोकरी पाहिजे, अशा विचाराचे सुद्धा मुलं असतात. तर ज्यांना असं वाटते का मला त्याच जिल्ह्यात उतरायचं आहे त्यांनी कधी फॉर्म टाकला तरी चालते, बरोबर नाही काय. आता राहिली गोष्ट अभ्यासवाल्या पोरांना ज्यांना लागायचं आहे त्यांनी करायचं काय. माझे मित्र, आपल्याला डेलीचा 1-1 तास सर्व विषयाला द्यायचा आहे. मराठी आपल्याला 25 मार्काचा आहे, गणित आपल्याला 25 मार्काचा आहे, आपल्याला रिझनिंग 25 मार्काचा आहे, GK GS आपल्याला आहे माझे मित्रांनो 25 मार्काचा. आता हे 100 मार्काचा जो पेपर आहे
प्रत्येकानं ट्राय करा इथं एवढा कार्यक्रम करण्याचा. एवढा जर कधी कार्यक्रम करत असाल इथं एवढा ग्राउंडचा 131 टोटल महाराष्ट्रात आपण कुठेही लागू शकतो जर कधी पेपर एकदम सोपा नाही आला तर. ठीक आहे. प्रत्येक विषयाला द्यायचा 1-1 तास. 1.5 तास दिला, 6 तास जर कधी 4 विषयाला दिले तर काही पापात जाणार नाही आहे. प्रत्येक विषयाला 1-1 तास द्यायचा. डेलीचे 2 पेपर करायचे. डेलीचे 2 पेपर करायचे कारण की मैदानी चाचणी सध्या होऊ शकत नाही असं वाटते कारण की आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे आपल्याला डेलीचे 2 पेपर सेट करायचे. पेपर सेट कोणते 2 करायचे? एक चांगल्या टेस्ट सिरीज असतात ज्या टेलिग्रामला सापडतात तुम्हाला. तुमच्या स्थानिक लेवलला कुठेतरी कोणी मास्तर वगैरे घेत असतात त्यांचा एक पेपर सोडवायचा आणि एक पेपर पोलीस भरती 2024 मध्ये झालेला सोडवायचा. 2024 मध्ये जे भरती झाली त्याचा एक पेपर सोडवायचा. म्हणजे कारण की तुम्हाला हे जे तुमचे स्थानिक पेपर आहेत इथं तुम्हाला काय मार्क थोडे कमी येईल कारण की ते पेपर थोडे ॲडव्हान्स असतात आणि शिपायाचे जे पेपर आहेत झालेले थोडेसे बऱ्याचदा सोपे असतात. त्यामुळे तुम्हाला दोन्ही मेंटेन राहील. तुमच्या लक्षात येईल का मला टेस्ट सिरीजला किती येत आहे आणि झालेल्या गोष्टीत किती मार्क येत आहे. याला पकडायचं. याचे मार्क कमी आले तर डिमोटिवेट व्हायचं नाही कारण की हे पेपर सर्व सारखे नसतात. कधी कुठं इंग्लिश मराठी कठीण, कुठं जीके कठीण, कुठं गणित कठीण. त्यामुळे फक्त याला एक सराव म्हणून सॉल्व करा. याचा स्कोर विचारात घेऊ नका. स्कोर याचा विचारात घ्यायचा. आता हा जो पेपर आहे तुमचा शिपायाचा जो काही तुमचा पेपर आहे शिपायाचा झालेला 2024चा एक्झाम्पल ऑफ सांगतोय मी. तो पोरगा जर कधी ओबीसी असेल तर त्याने त्यानं एखाद्या जिल्ह्याचा पेपर सोडवला. मी म्हटलं उदाहरणार्थ त्यानं ठाण्याचा पेपर सोडवला तर मग त्यानं काय करावं? ठाणे जिल्ह्याचा पेपर सोडवला. 41चं ग्राउंड त्याचं जेवढं ग्राउंड आहे कोणाचं 45 ग्राउंड असते, कोणाचं 43 असते, कोणाचं 38 असते. तर त्यानं त्याचं ग्राउंड मिळवावं. त्यानं जो पेपर जिथं सोडवला असेल 90 मार्काचा याची टोटल करावी आणि यूट्यूबला जाऊन भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत की त्या जिल्ह्याचा कास्ट वाईज कट ऑफ किती लागला किंवा त्या साईडवर सुद्धा अपलोड आहे. आपल्याला तिथं कट ऑफ ओबीसी मग 132 लागला असेल तर आपल्याला किती मार्क कमी पडले हे सेल्फ ॲनालिसिस डेली बेसिसवर प्रत्येक जिल्ह्याचं झालं पाहिजे. तर तुम्ही पोलीस भरतीच्या तयारीमध्ये सर्वांपेक्षा 5-6 मार्कांना पुढे आहे. याला स्मार्ट वर्क म्हणू आपण. ठीक आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीनं स्वतंत्र आहे. आमची सुद्धा पोलीस भरतीची बॅच आहे. दरवर्षी आमच्या बॅचमधून भरपूर सारे पोरं लागत असतात. तुम्ही सुद्धा माझे मित्रांनो आमची बॅच जॉईन करू शकता. बॅचची फी अत्यंत कमी आहे आणि आता सध्या ऑफर सुद्धा चालू आहे बॅचला. पोलीस भरतीच्या बॅचची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक अवेलेबल करून दिलेली आहे. कृपया त्या बॅचच्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला क्लिक केल्यानंतर होऊन जाईल. साधारणतः आम्ही त्याच्यामध्ये 10 पेपर सुद्धा घेतोय तुमचे आणि बॅच ही साधारणतः 399 रुपयामध्ये आहे. फक्त लाईव्ह बॅच आहे. डेलीचे लाईव्ह लेक्चर चालते. कुठलेही रेकॉर्डेड लेक्चर नाही. त्यातच पेपरही आले. झालेल्या क्लासची PDF सुद्धा अवेलेबल करून देतोय आणि डेली बेसिसवर माझे मित्रांनो जे क्लास होतात तुम्ही काही कारणास्तव पाहू नाही शकले तर तुम्ही पाहू शकता. अनलिमिटेड व्ह्यूज आहे. व्ह्यूजचं लिमिट नाही आहे. ओके. आणि भरतीपूर्वी आम्ही हा सिलेबस कव्हर करून देणार आहोत. झालेले लेक्चर तुम्हाला कधी पण पाहता येईल. बॅच ऑलरेडी 2-4 काही दिवसापूर्वी चालू झालेले लेक्चर तुम्हाला त्याच्या नोट्स डाउनलोड करून घ्या. झालेले पेपर सॉल्व्ह करून घ्या. ओके. चला यानंतर जे जिल्हा वाईज वॅकन्सी येते तुम्हाला माहिती आहे भरपूर साऱ्या जिल्ह्याच्या आल्या होत्या. ओके. नांदेड आलं, नागपूर ग्रामीण आलं, नागपूर शहर आलं, ओके, परभणी आलं, त्यानंतर हिंगोली. ह्या जेवढ्याही गोष्टी आलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा मी एक व्हिडिओ बनवून थोड्या वेळानं अपलोड करणार आहे. ओके. चला. जय हिंद, जय महाराष्ट्र.